तर हॅलो गाईज, मी सिया. गुड आफ्टरनून. कारण की सकाळी मला करायचं झालं नाही, कारण की माझे स्टडी केला मी. कलर करायचं होतं कशाला तरी, म्हणून कलर केलं आणि मग खेळायला लागली रोजच्या ड्युटीला. मग काय झालं, मग ब्लॉग करायचंच त्या ह्यानं विसरून गेली. म्हणून आता ब्लॉग स्टार्ट करूया म्हटलं. तर अतुल मामा, आजी मामा, मोनी ती कुठे गेलेत सांगते. बाहेर त्यांचं काम आहे. तर तुम्ही सारखं म्हणता की मोनी कोण? तर मोनी म्हणजे अनन्या. तिला आम्ही विहान मी मोनी म्हणतो आणि घरातले सगळे मोहिनी. तर असं आहे. तर मोनी अजय मामा, अतुल मामा गेल्यात शूटला. सागर मामा पण गेले गाडी घेऊन. तर मग आता मम्मा आणि आई जाणार आहेत कपडे आणायला. कालच आणलं ते अजय मामाच्या चॅनलला दिसेल, पण जरा त्यांचं पण कपडे आणायचे थोडे आणि माझे पण. ते साडी आणलं होतं ना मला, पण थांबा आईला विचारून सांगते. काय आई, काय कमी पडला? पदर ना, पदर. तर ब्लाऊज नाही, ब्लाऊज तर असतं मापाचं होतं सगळं, पण साडी नको म्हटलं. आता नंतर आणूया साडी दुसऱ्या सणाला, म्हणजे कधी तर अजून आणणार आहे आई मला साडी. ओढणीचे ड्रेस मला नाही हौस आहे साडी आणि ओढणीचे ड्रेस घालायला, तर ते सणाला कधी तर घालायचं. पण आता आई ड्रेस आणणार आहे दुसरा. कसला आणत्या बघूया चला. आता ह्याने सगळे गेलेत. बाबा विहान मीच आहे घरात, म्हणजे विहानला झोपून जाणार आहे ना. घेतलं तर खूप तास देतो. आणि आता त्यांना म्हणलं, आता मला घेऊन चला म्हटलं, तर काय झालं सांगते. ब्लाऊज कमी पडला असं होते. मग तिला आत्ताच सांगितलं काय पण आणताना पहिला, मी 7 वर्षाची आहे ना, तर पहिला साईज आणि जी काय असेल त्याचं. आता साडी आणताना असं सांगायला पाहिजे होतं ना की 7 वर्षाचा पदूर थोडा मोठा. तर त्यांची पण चुकी नाही. त्यांना आईला वाटलं की मोठा असेल, तर घरी आल्यावर घालून बघितलं तर तसे. तर आता कोणता आणतात बघूया. आणि मी काय आता जाता येणार नाही, हे सगळे गेलेत ना, पण मी काय जाता येणार नाही. चला आता त्यांनी जाताना दाखवते, नाहीतर आई काय करते बघूया. एकच सांगायचं राहिली की आता गुढीपाडवा आला की पानं झाडाची खाली पडताना आणि चांगली पानं राहतात. आणि तर म्हणूनच आता सगळं साफसफाई झाली घराची. धुवणं झालं, धुवायचं झालं. हातून फक्त एक राहिले, अतुल मामाची ब्लँकेट. ते आम्ही हाताने धुणार आहे, कारण की मशीनला ते बसत नाही. सगळे हातरून बसली, एक नाही एक हा, एक नाही एक हा असे बसली. तर त्याला खूप ऊन पडले बघा. उन्हात जाऊ नाही वाटत ते, तरी पण मी म्हणते की आई चालल्या तिथे जाऊया. कारण की आत्ताच सांगितलं काय, पण ही पण एक गोष्ट आहे की माझं आणताना मला नेत जावा, म्हणजे माझी साईज करते तुम्हाला. आता ब्लाऊज कमी पडला ती ह्यांची चुकी आहे, आईची आणि त्यांची पण. तर दोघांचीच चुकी नाही आहे असं आहे, पण असू दे आता दुसरं आणायचं. तर चला आता आई काय करते बघूया थोडं. मम्मा जाणार आहे, तर आई तर रेडी होऊन बसले आणि मम्मा तिकडं विहानला झोपायला लागले. तिचं आणि आवरायचं आहे, झोपवायचं चालू आहे, आवरायचं आहे तिचं पण. आई तुला किती वेळा म्हणलं, आता ते मी गाईज लोकांना सांगितलं की माझी कपडे आणताना मला नाही जाऊ, म्हणजे साईज करते. बरोबर, आमचं चुकलं जरा. आता आम्ही कधी पण सियाला घेऊन गेल्यानंतर सियाचे कपडे आणणार, असे आणणार नाही. आता फक्त बदलायला चालू आहे, आम्ही देऊन येणार आणि बघूया चांगला फ्रॉक छान पैकी. नाही आता तुम्हाला काय कळणार, 7 वर्षाची सांग मम्मी कळते ती. तिचा आता फ्रॉक घेऊन जाणार आम्ही, त्या साईजचा आणणार छान बाहुलीसारखा. 7 वर्षाचीच. तर आता इथं कपडे आणून ठेवलेत कालची.
विस्कटले आणि विहान सगळे टॉईस पसरते ते मला परत भरायला लागते. तर आईचं इथं चालले. तर आता चला आई जाताना भेटूया आणि काय संध्याकाळी होते ते बघूया. झाडं बघा कशी चांगली झाली. आता बाबांनी काय केले सांगते. स्वच्छ केले ते झाडच केले. आईने केले का बाबाने केले काय माहीत नाही, कारण की मी सकाळी झोपली होती ना, कारण की एक दिवस सुट्टी घ्यायचं म्हटलं. तर सगळं कुणी क्लीन केलंय माहीत नाही, आईने नाही तर बाबाने क्लीन केलं असेल. मटका गार ठेवलाय आम्ही इथं. न्यू गाडी आणलेली आमची. फुलं बघा तिथं आमच्या दारात कशी आलेत दाखवते. इथं आत आलेत फुलं, बाहेर पण खूप आहेत पण आत आलेत बघा किती छान फुलं आहेत ना. अरे इथं कोण आहे.